अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये सध्या वाटाघाटी किंवा चर्चा सुरू आहे आणि त्याच वेळेला अमेरिकेने इराणवरती हल्ला केला आणि इराणचे जे मिसाईल साईट्स आहेत त्याच्यावरती हल्ला केला. त्यांच्या बोटी ज्या समुद्रामध्ये माइन्स टाकत होत्या त्यांच्यावरती हल्ला केला. तर आपण याचे विश्लेषण कसं करतो? अमेरिकेने हल्ला हा का केला? दुसरी गोष्ट, इराण याला कसं प्रत्युत्तर देईल? तिसरं, वाटाघाटी पुढे जातील की नाही? आणि चौथं, अर्थातच भारतावरती याचा काय परिणाम होईल? तर सर्वात पहिले, अमेरिकेने हा हल्ला का केला? तर तसं म्हटलं तर अमेरिका एक दुहेरी रणनीती वापरत आहे. एका बाजूला ते चर्चा करतायत आणि त्याच बाजूला जर त्यांना असं काही दिसलं की इराण त्यांची आक्रमक क्षमता वाढवते आहे आणि जगाला त्रास देणार आहे, तर ते त्याच्यावरती पण प्रतिहल्ला करतायत. उदाहरणार्थ, त्यांनी जे मिसाईल साईट्सवरती हल्ला केला तो का केला? कारण त्या मिसाईल साईट्सवरून अमेरिकेचे जे बेसिस आहेत त्याच्यावरती हल्ले झाले असते, तर आपल्या सैनिकांना वाचवण्याकरता त्यांनी हा प्रतिहल्ला केला. दुसरी गोष्ट, त्यांनी बोटींवरती हल्ला का केला? या बोटी माइन्स म्हणजे सुरुंग लावत होते गल्फ ऑफ होर्मुझमध्ये, म्हणून त्यांनी या बोटींवरती हल्ला जो आहे तो 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 केला. पण मग प्रश्न पुढचा असा होतो की या हल्ल्याला नेमकं इराण कसं प्रत्युत्तर देईल? तर अर्थातच इराणसुद्धा अमेरिकेवरती प्रतिहल्ला करेल. इराणसुद्धा अजून जास्त माइन्स म्हणजे सुरुंग लावण्याचा प्रयत्न करेल आणि ज्या ज्या वेळेला गरज पडेल तर त्यावेळेला इराणसुद्धा अमेरिकेचे जे लष्करी बेसेस आहेत आखाती देशामध्ये त्याच्यावरती हल्ला करू शकतो. तर आता हा हल्ला स्वतःचं संरक्षण करण्याकरता आहे की दबाव टाकण्याकरता आहे? तर याचं उत्तर आहे, दोन्ही हेतू यामध्ये अमेरिका साध्य करू इच्छितं. एकतर इराणवरती दबाव टाकणं की आम्ही तुमची दादागिरी सहन करणार नाही, आणि दुसरं एक स्वतःचं रक्षण पण करणं. ट्रम्प यांनी हे काम असं का केलं असेल? तर सध्या ट्रम्पवरती जो त्यांचा रिपब्लिकन पक्ष आहे त्यांच्याकडनं दबाव आहे. त्यांना असं वाटतं आहे की ट्रम्प हे इराणच्या विरोधामध्ये जास्त आक्रमक कारवाई करायला तयार नाही आहेत. तर ट्रम्प जगाला आणि खास तर त्यांच्या रिपब्लिक पक्षातील साथीदारांना हे दाखवू इच्छितात की आम्ही पुरेशी आक्रमक कारवाई करतो आहे इराणच्या विरोधात. आणि त्याच्यानंतर मग आता इराण अजून काय करेल? इराण मिसाईल्स फायर करू शकतं, इराण ड्रोन्स फायर करू शकतं, इराण होर्मुझच्या समुद्रधुनीमधली जी थोडीफार हरकत होते आहे ती थांबवू शकतं. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इराण करू शकतं. जगावरती काय परिणाम होईल? तर अर्थातच जगावरती परिणाम असा होईल की आता तेल मार्केटमध्ये किमती कमी होईल असं वाटत होतं, तर ते आता पुन्हा एकदा किमती ज्या आहेत त्या वाढायला लागतील. आणि जोपर्यंत भारतावरती काय परिणाम होईल आपण बघू शकतो की आतापर्यंत भारताने आपल्यासमोर असलेलं तेल संकट जे आहे त्याचा मुकाबला चांगला केलेला आहे. परंतु ज्या वेळेला जगातल्या किमती वाढतात कच्च्या तेलाच्या, त्याचा परिणाम भारतावरती असा होतो की आपल्याला महाग दरामध्ये तेल विकत घ्यावं लागतं. तर त्याच्यामुळे आपल्याकडे किमतीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे, ती वाढू शकते. तर म्हणून जनतेने हे जे म्हणजे डिझेल आहे, पेट्रोल आहे, जे पेट्रोलियम प्रॉडक्ट्स आहे याच्यामध्ये जेवढं कमीत कमी आपण तेल वापरू तर ते भारताकरता अर्थातच चांगलं राहील. आणि दुसरं, जसं पंतप्रधानांनी म्हटलं होतं की विनाकारण सोनं विकत घेऊ नका, विनाकारण चांदी विकत घेऊ नका, विनाकारण प्रवासाला परदेशामध्ये जाऊ नका. तर असं आपण जर केलं तर आपलं फॉरेन एक्सचेंज वाचेल, ज्यामुळे रुपयाची किंमत वाढेल, ज्यामुळे आपल्याला कमी दराने जे कच्चं तेल आपल्याला विकत घ्यायलाच पाहिजे ते विकत घेता येईल. आणि अर्थातच आपण जर गॅस वाचवण्याचा प्रयत्न केला वेगवेगळे उपाययोजना करून, तर त्याने सुद्धा देशाला मोठा फायदा होऊ शकतो.